समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न। MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा। संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082। बनावट परवानगी प्रकरणी नगराध्यक्षांसह 5 जणांवर झाला गुन्हा। मोताळा येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रे केल्याचा आरोप। मोताळा येथील सायक्लिक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नगरपंचायतीची परवानगी मिळवून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी नगराध्यक्षांसह 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तब्बल 1 महिन्यानंतर 28 जून रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशीत O2 पॉवर प्रायव्हेट लिमिटेड व सायक्लिक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी नगरपंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बनावट ना हरकत प्रमाणपत्र व ठरावाचे दस्तऐवज ईमेलद्वारे सादर करून काम सुरू केल्याचे उघड झाले होते। या बनावट दस्तऐवजांवर नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या व शिक्क्यांचा वापर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। त्यामुळे नगरपंचायतीचा सुमारे 10 लाख रुपयांचा महसूल बुडविला गेला असे स्पष्ट झाले। या प्रकरणात आणखी काहींची नावे समोर येण्याची शक्यता आहे। नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायक्लिक कंपनी आणि एक O2 कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे, त्या प्लॅन्टचे NOC ही बोगस घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या। आम्ही मागील 7 ते 8 महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत, कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती NOC मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत। परंतु कंपनीने मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही। परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती NOC घेतलेली आहे। त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही। आमचे सही शिक्के, खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी CO म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती NOC वरती कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे। त्यामुळे हे एकदम 420चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे। त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे, आस्थापनेचे काम पाहतात, त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही FIR दिलेला आहे। बनावट NOC प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगळे यांनी पोलीस स्टेशन बोराखेडी येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील API बालाजी शिंगबुलू साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः API बालाजी शिंगबुलू हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे 283/2025 अन्वये आमच्याकडे भादवी कलम 420, 467, 468 आणि सहकलम 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख राहणार मोताळा, महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे राहणार रुईखेड तालुका मुक्ताईनगर, तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि CO साहेबांची सही ही बनावटी करून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र अमोल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगनमत करून तयार करून सदर O2 कंपनीला दिले
त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे 10 लाख रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे. आणखी आरोपी वाढणार आहे काय? गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे, तरी आरोपी जसे निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.